नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10 मधील विषय गणित भाग 2 यामधील प्रकरण 4 भौमितिक रचना शिकणार आहोत। भौमितिक रचना शिकताना आपल्या लक्षात आलं असेल की या पाठामध्ये जेव्हा तुम्ही हा पाठ पुस्तकामध्ये बघाल तेव्हा या पाठामध्ये दोन प्रकारच्या रचना आपल्याला करायच्या आहेत। पहिली आहे समरूप त्रिकोण काढणे आणि दुसरी आहे वर्तुळाला स्पर्शिका काढणे। या दोन रचना आपल्याला या पाठामध्ये शिकायच्या आहेत। आता तुम्ही मागील इयत्तांमध्ये दिलेल्या रेषेला लंबरेषा व समांतर रेषा काढणे, लंब दुभाजक व कोन दुभाजक काढणे, रेषाखंडाचे विभाजन करणे आणि दिलेल्या बाजू व कोनांवरून त्रिकोण काढणे ह्या रचना मागील इयत्तेमध्ये शिकलेल्या आहेत। याच रचनांचा वापर आपल्याला या पाठातील रचना काढण्यासाठी करायचे आहेत। तर आता भौमितिक रचना काढताना आपल्याकडे कुठली सामग्री आवश्यक आहे, त्यासाठी आपल्याजवळ स्केल लागेल, पेन्सिल लागेल, कर्कटक म्हणजे कंपास लागेल आणि कोन मापक लागेल। तर अशा प्रकारे ह्या सामग्री आपल्याला आवश्यक आहेत। तर भौमितिक रचना क्रमांक 1, तर सुरुवातीची जी पहिली रचना आहे ती आहे समरूप त्रिकोण रचना। समरूप त्रिकोण रचना करताना दोन प्रकारच्या रचना या पाठामध्ये दिलेल्या आहेत। पहिली जी रचना आहे समरूप त्रिकोणाची, त्याच्यामध्ये दिलेल्या आणि काढावयाचा जो समरूप त्रिकोण आहे त्याच्यामध्ये सामायिक बिंदू नसेल, ही गोष्ट लक्षात ठेवायची। आणि दुसरी जी समरूप त्रिकोणाची रचना आहे त्यामध्ये दिलेल्या आणि काढावयाचा जो समरूप त्रिकोण आहे त्याच्यामध्ये सामायिक बिंदू असेल। अशा प्रकारे समरूप त्रिकोणाच्या दोन रचना आपल्याला याच्यामध्ये करायच्या आहेत। समरूप त्रिकोणाचा गुणधर्म, आता हा समरूप त्रिकोणाचा गुणधर्म यासाठी लक्षात ठेवायचा की समरूप त्रिकोणाची रचना करताना हा गुणधर्म जो प्रकरण 1 मध्ये आपण अभ्यासलेला आहे तो लक्षात ठेवायचा की दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि कोन एकरूप असतात। या गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला हा समरूप त्रिकोण काढता येतो। हा गुणधर्म नेहमी लक्षात ठेवायचा। समरूप त्रिकोण रचना करताना पहिली समरूप त्रिकोणाची रचना आपण शिकणार आहोत। पहिली समरूप त्रिकोणाची रचना आहे दिलेल्या आणि काढावयाच्या समरूप त्रिकोणात सामायिक बिंदू नसेल, म्हणजे दोन त्रिकोण जे आहेत, दिलेला त्रिकोण आणि काढावयाचा त्रिकोण याच्यामध्ये सामायिक बिंदू नसेल। तर कसं हा त्रिकोण अशा प्रकारे राहील की एक त्रिकोण ज्याची मापं दिलेली राहतील तो आपल्याला काढावा लागेल आणि याचाच वापर करून समरूप त्रिकोणाच्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला दुसऱ्या त्रिकोणाची रचना करायची आहे। तर हे उदाहरण आपण बघूया। त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR। त्रिकोण ABC ची मापं या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत। AB 5.4 सेमी, BC 4.2 सेमी आणि AC 6 सेमी ही मापं या ठिकाणी दिलेली आहे आणि गुणोत्तर दिलेलं आहे बाजूंचं AB छेद PQ बरोबर 3/2। तर या गुणोत्तराचा वापर करून आपल्याला हा त्रिकोण PQR काढायचा आहे। तर आता याच्यामध्ये रचनेच्या पायऱ्या कशा राहतील, तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून ह्या रचनेच्या पायऱ्या सुरुवातीला आपण रचनेच्या पायऱ्या करताना त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत। समरूप त्रिकोणाचा गुणधर्म वापरायचा। AB/PQ बरोबर BC/QR बरोबर AC/PR बरोबर 3/2। तर अशा प्रकारे पहा, आता इथे लक्षात आलं असेल तुमचं की हा आहे समरूप त्रिकोणाचा गुणधर्म। काय आहे? AB/PQ। मग आता इथे AB, BC आणि ACच्या बाजू दिलेल्या आहेत। AB आणि BC आणि AC ह्याच्या लांबी दिलेल्या असताना आपल्याला PQ, QR, PR ह्या तीन बाजू काढायच्या आहेत। मग त्यासाठी आपल्याला समरूप त्रिकोणाचा गुणधर्म वापरताना AB/PQ, तर AB आहे 5.4 आणि PQ आपल्याला काढायचा आहे बरोबर 3/2। तर आपण PQ काढताना काय करू की क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 5.4 गुणेला 2 भागेला 3 अशा प्रकारे आपला PQ जो आहे हा 3.6 सेमी येईल। याचप्रमाणे जसं आपण PQ काढला या बाजूच्या गुणोत्तरांवरून, त्याचप्रमाणे QR काढायचा आणि त्याचप्रमाणे PR काढायचा। तर
आता हा जो AB, BC आणि AC ह्या बाजू दिलेल्या आहे त्यामध्ये पहिल्यांदा आपण BC काढणार 4.2 सेमी. त्यानंतर कर्कटकाचा वापर करून रचना करताना नेहमी लक्षात ठेवायचं की कर्कटक म्हणजेच कंपासचा वापर करायचा, नुसतं स्केलचा वापर करून त्रिकोणाची रचना करायची नाही. B वरून आपण 5.4 सेमीचा या ठिकाणी कंस मारणार आणि C वरून 6 सेमीचा मारणार. याप्रमाणे तुमचा ABC हा त्रिकोण तयार होईल जो दिलेला आहे. आता समरूप त्रिकोणाच्या गुणधर्माचा वापर करून आपण ह्या PQ, QR आणि PR ह्या बाजू काढल्या. मग यावरून आता आपण ह्या बाजूंचा वापर करून आपण पुढचा त्रिकोण काढणार. त्यामध्ये सुरुवातीला हा जो PQ आहे 3.6 सेमी, पहिले QR काढायचा, बेस काढायचा 2.8 सेमीचा. त्यानंतर QP जो आहे Q वरून कर्कटकाने कंपास मारला 3.6 सेमीचा आणि R वरून 4 सेमीचा मारला की तुम्हाला हा PQR त्रिकोण मिळेल. अशा प्रकारे 2 त्रिकोणांची रचना या ठिकाणी आपण केलेली आहे. पुढची जी रचना आहे समरूप त्रिकोणाची, त्यामध्ये दिलेल्या व काढावयाच्या समरूप त्रिकोणामध्ये सामायिक बिंदू असेल. आता ही रचना करताना तुमच्या लक्षात येईल की त्रिकोण जो दिलेला आहे तर याच्यामध्ये हा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये सामायिक बिंदू असेल हा शब्द लक्षात ठेवायचा. यावरचं आपण एक उदाहरण अभ्यासणार आहोत. तर 2 त्रिकोण आहे पहा. याच्यामध्ये हा जो बिंदू आहे याचा हा सामायिक आहे, म्हणजे कॉमन व्हर्टेक्स या ठिकाणी आलेला आहे. तर या समरूप त्रिकोणाची रचना आपण करणार आहोत. उदाहरण बघूया. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण A', BC'. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पहा ह्या 2 त्रिकोणामध्ये हा B जो बिंदू आहे हा सामायिक आहे. मग उदाहरण दिलेलं आहे पहा. AB छेद A', BC छेद BC' बरोबर AC छेद A', C' बरोबर 5/2 हे दिलेलं आहे या 2 त्रिकोणाचं बाजूंचं गुणोत्तर. आणि यावरून आपल्याला हा A', काढायचा आहे. A', काढताना आपण व्हिडिओच्या माध्यमातून ही रचना पाहणार आहोत. तर रचना पाहताना तुमच्या लक्षात ठेवा सगळं पहिल्यांदा आपला जो साहित्य असणं आवश्यक आहे. त्यानंतर रचनेची पहिली पायरी म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा याची मापं दिलेली असेल तो त्रिकोण काढून घ्यायचा. त्यानंतर ABC त्रिकोणाची मापानुसार हा त्रिकोण काढला. B बिंदूवरून आपल्याला एक कोन टाकायचा आहे. या ठिकाणी रचना येतील. तर B बिंदूवरून एक किरण आपल्याला इथे टाकायचा आहे जेणेकरून CB आणि हा एक खालचा A' जो आहे आपल्याला हा अशा प्रकारे एक आपल्याला लघुकोन मिळेल. मग कर्कटकामध्ये विशिष्ट अंतर घेऊन B या बिंदूवरून आपल्याला इथे 5 कंस मारायचे आहे. आता 5 कंस का मारायचे आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे बाजूचं गुणोत्तर आहे हे 5/2 आहे. म्हणजे हा जो मोठा आहे आपला त्रिकोण ABC त्याच्या 5व्या भागातला दुसरा भाग आपला हा A', BC' येणार आहे. म्हणून B ह्या बिंदूवरून आपण 5 कंस मारले त्या किरणावर आणि त्यानंतर त्याला आपण नाव देणार. पहिला जो कंस मारला त्याला B1 नाव द्यायचं, दुसऱ्याला B2 द्यायचं, तिसरा जो कंस आपण मारलेला आहे त्याला B3 द्यायचं, चौथ्याला B4 द्यायचं आणि 5व्याला B5. अशा प्रकारे B1, B2, B3, B4 आणि B5 अशा प्रकारे आपल्याला हे या किरणावर 5 कंस मिळालेले आहे. 5 कंस जेव्हा आपल्याला मिळतात आणि नेहमी लक्षात ठेवायचं की कर्कटकामधलं जे अंतर आहे ते बदलवायचं नाही, कारण हे अंतर जर बदलवलं तर आपला हा समरूप त्रिकोण चुकेल. मग आता हा जो शेवटचा भाग असतो B5 हा जो कंस आहे हा जो B5 कंस आहे हा या C बिंदूला स्केलच्या सहाय्याने जोडून द्यायचा. B5C हा आपला एक रेषाखंड या ठिकाणी तयार होईल. हा कंस या ठिकाणी हा रेषाखंड काढल्यावर इथे या गुणोत्तराच्या गुणधर्मानुसार हा जो A', हा जो आपला त्रिकोण आहे याचा दुसरा भाग म्हणजे BC रेषेचे जर आपण 5 भाग केले तर त्याच्यातला जो दुसरा भाग आहे तो आपल्याला जोडायचा आहे, म्हणजे B2 जो आहे त्या बिंदूवरून.
तर मग आता ही जी रेषा आहे तर इथे आपण B5 काढला. मग आता ह्या B5C ह्या रेषाखंडाला समांतर रेषा टाकायची असेल तर B4 वरून एक कंपास मारायचा, B1 मारायचा आणि B4 एवढं अंतर घेऊन या कर्कटकामध्ये इथून एक चाक तुम्ही इथे कंस मारला की तुम्हाला इथे छेदलेला जो कंस आहे त्या ठिकाणी B2 वरून इथे स्केलच्या साहाय्याने ही जर तुम्ही रेषाखंड जोडून दिला तर तुम्हाला इथे C' नावाचा बिंदू मिळेल. म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे की ABC याच्यामध्ये हा जो B तर सामायिक बिंदू आहे आणि C' तुम्हाला मिळालेला आहे. C' हा बिंदू मिळाले पहा, C' इथे तुम्हाला मिळालेला आहे. मग C' मिळालं. हा जो B2C' आहे हा या BCला B5C हा जो रेषाखंड होता याला हा समांतर राहील, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर आता आपल्याला बिंदू मिळवायचा आहे A' बिंदू मिळवायसाठी कर्कटकामध्ये अंतर घ्यायचं, C वर तो कर्कटक ठेवायचा आणि एक कंस मारायचा. तर हा C वरून आपण एक विशिष्ट अंतर घेऊन कंस मारला, अंतर बदलवायचं नाही, तेच अंतर ठेवायचं. मग कर्कटकामध्ये C' वर ते कर्कटक ठेवायचं आणि कंस मारायचा की जेणेकरून हे दोन्हीही जे येतील कोणते सारखे राहतील. C वरून मारायचा पूर्ण इथे हा अशा प्रकारे. मग ह्या BC रेषेवर हा इथे छेदला गेला तर अंतर बदलवायचं नाही. या कंस हा जिथे छेदला होता आणि या रेषाखंडावर छेदला तेवढं अंतर कर्कटकामध्ये घ्यायचं आणि तो कर्कटक तेवढं अंतर घेऊन तो जो कर्कटक आहे तो हा जो BC रेषाखंड जो आहे त्या BC रेषाखंडावर जो इथे छेदला होता त्यावर तो कर्कटक आपल्याला ठेवायचा आहे. इथे तो कर्कटक ठेवला, जिथे तो छेदला होता योग्य ठिकाणी ठेवायचा आणि कंस मारायचा. इथे तुम्हाला एक 2 कंसाचा छेदनबिंदू मिळालेला आहे. मग C' वरनं स्केल घ्यायची आणि स्केल ठेवून C' वरनं तो बिंदू या ठिकाणी ABला असं जोडून दिलं तर पहा तुम्हाला इथे मिळेल A'. म्हणजे हा जो ABC हा जो त्रिकोण होता याच्यामध्ये B हा सामायिक बिंदू असलेला A', B, C' हा समरूप त्रिकोण तुम्हाला मिळालेला आहे. तर अशा प्रकारे समरूप त्रिकोणामध्ये सामायिक बिंदू असेल, एक बिंदू सामायिक असेल तर अशा प्रकारे आपल्याला 2 समरूप त्रिकोणांची रचना करता येते. नेक्स्ट, त्यानंतर दुसरी जी भौमितिक रचना आहे ती आहे वर्तुळाला स्पर्शिका काढणे. वर्तुळाला स्पर्शिका काढताना 3 प्रकारे आपल्याला स्पर्शिका काढता येतात. कशा? तर पहिल्यांदा दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. म्हणजे वर्तुळ दिलेला राहील, त्यावर एक बिंदू दिलेला राहील आणि त्यातून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. दुसरी रचना अशी की वर्तुळाच्या बाहेरच्या भागामध्ये एक बिंदू दिलेला राहील, त्या बिंदूवरून आपल्याला स्पर्शिका टाकायची आहे. आणि तिसरा, वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. अशा 3 वर्तुळाच्या स्पर्शिका आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहे. चला तर मग आपण शिकूया. सुरुवातीला आपण वर्तुळ हे जे दुसरं प्रकरण आहे त्याच्यामध्ये स्पर्शिका काय हे आपण शिकलेलोच आहोत की वर्तुळाच्या परिघावरील फक्त एक आणि एकाच बिंदूला स्पर्श करून जाणाऱ्या रेषेला स्पर्शिका म्हणतात. म्हणजे वर्तुळ असेल, वर्तुळावर एक बिंदू असेल आणि त्या बिंदूला छेदून जी त्या ठिकाणी ही जी रेषा गेली आहे तिला आपण म्हणतो स्पर्शिका. म्हणजे वर्तुळाच्या परिघावरील फक्त एका बिंदूला छेदून जी जाते तिला आपण म्हणतो स्पर्शिका. तर ही स्पर्शिका काढायला आपण शिकूया. उदाहरण बघूया. आता दिलेलं वर्तुळ आहे आणि त्यावरील बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून तू पहा आता इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. सुरुवातीला कसं करायचं, पहिली पायरी काय असेल आपली, तर पहिल्या पायरीमध्ये आपल्याला विशिष्ट त्रिज्या दिलेली असेल आणि वर्तुळ काढायचं.
कर्कटकामध्ये अंतर घेऊन एक आपण वर्तुळ काढलं, वर्तुळावर पी बिंदू घेतला आणि वर्तुळ केंद्रापासून आपण ही या ठिकाणी एक त्रिज्या काढली. मग पी बिंदूवर कर्कटक ठेवायचं, विशिष्ट अंतर घ्यायचं, 2 कंस मारायचे आणि मग कर्कटकामध्ये या बिंदूपासून इथपर्यंतचं अंतर पहा घेऊन आपल्याला वरती आणि खाली असे 2 कंस काढून त्या ठिकाणाहून आपल्याला ही स्पर्शिका गेलेली आहे. म्हणजे लक्षात येईल तुमच्या की वर्तुळाच्या म्हणजे वर्तुळावर जर बिंदू असेल तर त्यातून एक स्पर्शिका आपल्याला मिळेल. तर अशा प्रकारे तुमच्या इथे लक्षात आलेलं असेल की वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला फक्त एकच स्पर्शिका मिळते. त्यानंतर पुढची रचना जी आहे ती बघूया. नेक्स्ट. त्यानंतर पुढची रचना पहा. आता वर्तुळाच्या बाहेर बिंदू आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून पहा, हे वर्तुळ दिलेलं आहे, विशिष्ट त्रिज्येचं वर्तुळ काढून घ्यायचं. वर्तुळाच्या बाहेर पहा, हा पी बिंदू आहे, इथे तुम्हाला दिसतोय. केव्हा केव्हा वर्तुळ केंद्रापासून एक रेषाखंड दिलेला असतो, तो रेषाखंडाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ती वर्तुळाची स्पर्शिका काढता येते. तर पी बिंदू हा वर्तुळाच्या बाहेर आहे आणि आता इथून आपल्याला स्पर्शिका टाकायची आहे. मग ती कशी टाकायची? दुसरी पायरीमध्ये आपण नेक्स्ट तुम्ही मग आता ओ केंद्रापासनं, हा जो ओ केंद्र आहे वर्तुळाच्या बाहेर, हा जो बिंदू आहे तिथून रेषाखंड टाकायचा. हा जो ओपी विशिष्ट मापाचा रेषाखंड तुम्हाला मिळेल. मग आता कर्कटकामध्ये अंतर घ्यायचं, पी बिंदूवर तो कर्कटक ठेवायचा आणि हा जो रेषाखंड आहे याचा लंब दुभाजक आपण जो शिकलाय तो काढायचा आहे. मग कसा काढायचा? तर पी बिंदूवर कर्कटक ठेवून आपला हा जो कर्कटक आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक कंस मारायचा आणि खालच्या बाजूला एक कंस मारायचा. तर पहा, एक वरच्या बाजूला एक विशिष्ट अंतर घेतलेलं आहे आपण, एक वरच्या बाजूला आपला कंस मारला आणि एक खालच्या बाजूला मारायचा पी बिंदूवरूनच. मग तुम्ही पी वरनं वर मारला तर ओ वरनं पण मारता येतो. ओ वरनं सुद्धा कर्कटकामध्ये अंतर बदलवायचं नाही, वरती एक कंस मारायचा की जेणेकरून पहिल्या कंसाला तो छेदला असेल आणि खाली मारायचा. ओ बिंदूवरूनच तो कंस खाली मारायचा, कर्कटकामधलं अंतर बदलवायचं नाही. तो कंस मारल्यावर मग या कंसाला छेदणारा दुसरा कंस हवा तर मग तो कर्कटक पी बिंदूवर घ्यायचा आणि कंस मारायचा की जेणेकरून तो पहिल्या कंसाला छेदेल. मग अशा प्रकारे तुम्हाला त्या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला 2 कंसाचे छेदनबिंदू इथे मिळालेले आहे. स्केल घ्यायची आणि हे जे कंस आहे काढलेले आपण 2, हे छेदनबिंदू त्या ठिकाणी अशा प्रकारे जोडून द्यायचे. तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो रेषाखंड तुम्ही काढला होता त्याचा अगदी मध्यबिंदू तुम्हाला मिळतो. त्या मध्यबिंदूला तुम्ही नाव पण देऊ शकता, कुठलं पण एक एम असं नाव आपण त्या देऊ की तो जो एम आहे तो पी क्यू या रेषाखंडाचा मध्यबिंदू राहील. मग आता कर्कटकामध्ये हा जो मध्यबिंदू असेल त्यापासून वर्तुळ केंद्रापर्यंतचं अंतर घ्यायचं त्या कर्कटकामध्ये आणि एक वर्तुळ काढायचं एम क्यू एवढ्या त्रिज्येचं. मग हा जो आधी आपण वर्तुळ काढला होता त्याला 2 परिघावर त्याच्यात हा जो वर्तुळ आहे हा या ठिकाणी आर आणि क्यू या ठिकाणी तुम्हाला छेदलेला दिसेल. मग हा वर्तुळाबाहेरचा जो बिंदू होता त्या बिंदूपासून पी पासून आर पर्यंत रेषाखंड काढायचा आणि पी पासून क्यू पर्यंतचा रेषाखंड काढायचा. तर ह्या आहेत वर्तुळाच्या स्पर्शिका. मग तुमच्या लक्षात आलं असेल की वर्तुळाच्या बाहेर जर बिंदू असेल तर वर्तुळाला किती स्पर्शिका मिळतात? तर 2 स्पर्शिका मिळतात आणि त्या 2ही स्पर्शिका ह्या सारख्या लांबीच्या असतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर ह्या दोन्ही स्पर्शिका ज्या असतील ह्या कशा राहतील? सारख्या लांबीच्या राहतील. त्यानंतर तिसरी, आता आपण वर्तुळाच्या बाहेर बिंदू घेतलेला आहे त्यावरून आपण स्पर्शिका काढली. आता इथे आपल्याला काय करायचं आहे की वर्तुळ केंद्राचा वापर करायचा नाही. तिसरी स्पर्शिका काढताना आपण काय करूया की एका विशिष्ट अंतर घेऊन एका त्रिज्येचं आपण वर्तुळ काढून घेऊ. त्यामध्ये जसं 3.5 त्रिज्या असलेलं वर्तुळ आपण काढलं. आता वर्तुळावर आपण एक बिंदू घ्यायचा आणि 2 बिंदूंच्या साहाय्याने आपण जीवा काढायची. वर्तुळावर काय काढायची? एक जीवा काढायची.
जेणेकरून वर्तुळाचे 2 भाग होतील। मग एक त्रिकोण आपल्याला तयार करायचा आहे किंवा एल आणि के ह्यावरून आपल्याला 2 अंतर्गत कोन काढू की जेणेकरून ते जे दोन्ही कोन आहेत ते सारखे राहतील। तर तुमच्या लक्षात आलं असेल की या जीवेच्या माध्यमातून अशा प्रकारे ह्या वर्तुळावर एक असा त्रिकोण तयार होतो। मग कर्कटकामध्ये अंतर घ्यायचं, किती पण अंतर घ्यायचं, एल वरून त्या जे 2 रेषाखंड आहेत त्या रेषाखंडाला छेदून जाणारा एक कंस आपल्याला काढायचा आहे। कारण के आणि एल हे दोन्ही कोन नेहमी कसे राहतील, अंतर्गत कोन काय राहतील, सारखे राहतील। तर हा तुम्ही कंस काढला, मग तेच अंतर ठेवायचं आणि के वरून पुन्हा एक आपल्याला कंस मारायचा आहे, अंतर बदलवायचं नाही। तर तो कंस मारताना हा रेषाखंड आणि वर्तुळाचा परिघ याला छेदून जाणारा तो कंस असेल। या 2 रेषाखंडाचं अंतर घेऊन कर्कटकामध्ये अंतर हे घेतलेलं आहे आणि हा जो रेषाखंड आहे याच्यावर या ठिकाणी तो बिंदू ठेवून हा कर्कटकाचं टोक ठेवून याला छेदणारा दुसरा कंस काढायचा। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की पहा, या कंसाचा छेदनबिंदू मिळाला आणि के वरून तो स्केलच्या साहाय्याने जोडून दिला तर तुमच्या लक्षात येईल की वर्तुळ केंद्राचा वापर आपण केला का? नाही। वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपण वर्तुळाला स्पर्शिका या ठिकाणी काढलेली आहे। म्हणजे अशा प्रकारे 3 प्रकारे तुम्ही वर्तुळाच्या स्पर्शिका काढता येतात। त्यानंतर जर आपण आजच्या पाठामध्ये काय शिकलो तर समरूप त्रिकोणाची रचना शिकलो की ज्याच्यामध्ये दिलेला आणि काढावयाचा समरूप त्रिकोणामध्ये सामायिक बिंदू होता, नसेल असलेल अशा प्रकारचे 2 त्रिकोण काढले आपण। त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये दिलेले आणि काढावयाच्या समरूप त्रिकोणामध्ये सामायिक बिंदू असेल, इथे नसेल पाहिजे, म्हणजे 2 त्रिकोणामध्ये सामायिक बिंदू नसेल आणि दुसऱ्या याच्यामध्ये सामायिक बिंदू असेल। तर अशा प्रकारे 2 त्रिकोणाच्या समरूप रचना आपण पाहिलेल्या आहे। त्यानंतर स्पर्शिका आपण दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे आणि दिलेल्या वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे आणि 5वी आपण शिकलो की ज्याच्यामध्ये वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपण स्पर्शिका काढली। तर आजच्या या प्रकरणामध्ये ह्या ज्या आपण रचना शिकलो आहोत तर त्यावर या प्रकरणामध्ये 2 प्रकारचे स्वाध्याय दिलेला आहे। तर ते स्वाध्याय तुम्हाला गृहपाठामध्ये सोडवायचा आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी हा पाठ झालेला आहे। तर धन्यवाद।